स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत करंजी। करंजीसाठी लागणार आहे मैदा, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि आता हे पीठ मळून घेऊ आपण। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे बघा, हे असं घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला मैद्याचं। हे करंजामध्ये भरण्याचं सारण बनवलं आहे। 3 वाट्या तीळ घेतलेले आहेत आणि 2 वाट्या साखर घेतलेले आहे। ते बारीक वाटून मिक्स करून घेतलं आहे। चला तर आपण आता करंजा बनवायला घेऊ। चला तर आपल्याला आता हा पिठाचा गोळा असा मैद्याचा घ्यायचा आहे। त्याची लाटी बनवून घ्यायची। आता आपण हे लाटून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे। आता हे भरून घेऊ आपण करंजी। सेंटरला असं करायचं आणि यामध्ये तिळाचं कूट टाकायचं। असं दोन्ही साईडने बंद करून घ्यायचं। तिळाचं कूट बसेल तितकं टाकायचं। तयार आहे आपली करंजी। आता अशाच प्रकारे आपण सर्व करंजा बनवून घेऊ। करंजी बनवून झाली की अशी कपड्यावर टाकून ठेवायची आणि वरून कपडा झाकायचा दुसऱ्या सर्व करंजा बनवेपर्यंत। बघा, सर्व तयार झाल्यात आपल्या करंजा। आता आपण या तळून घेऊ। बघा, तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तेल गरम झालं आहे, यामध्ये आपण करंजा सोडू। आता या व्यवस्थित तळून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला या करंजा तळून घ्यायच्या आहेत। बाकीच्या सर्व राहिलेल्या करंजा पण अशाच तळून घेऊ। बघा, तयार आहेत आपल्या तिळाच्या करंजा। तुम्हाला पण अशा करंजा बनवायच्या असतील तर ही रेसिपी नक्की फॉलो करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।